बंधुवांनो आणि भगिनींनो, कारण हा दिवा असा शहर आहे, या सर्वच इथे मुंबऱ्याला स्थान नाहीये. मला नेहमी कौतुक वाटतं इथल्या लोकांचं, इथल्या माझ्या गाववाल्यांचं, की त्यांनी एक अस्तित्व आपलं राखण्यासाठी काही कठोर निर्णय घेतलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे मनापासून या सर्वांना जाहीर आभार व्यक्त करतो. आपल्याला विनंती करतो की जसे माझे गाववाले इथे, तसेच इथे परिवार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हे प्रत्येक ठिकाणी आहे. कोकणातील कोकणवासी भरपूर आहेत वैभवजी, 4 दिवस आणि आज ते तुम्हाला बघायलाही आलेत. आणि प्रत्येकाला नेहमी आई भराडीच्या दर्शनाला जात असताना बऱ्याचदा इथले दिव्यातले निवडून आपले कोकणवासी भेटत असतात. मित्रांनो, जर का तुम्ही बिचारे बघितलं अनेक समस्याने पिसलेले तर आहेत. या ठिकाणी पाणी असेल, जेव्हापासून युतीचं शासन अंतर्गत आलं, रस्ते असतील, आपली गटारं सत्ता असतील, होती, सांगत उद्धव असतात साहेब तक्रारी. मुख्यमंत्री होते. त्यांच्या तक्रारी या ठिकाणी बघताना पाण्याबाबतीत वगैरे मुख्यमंत्र्यांच्या खूप हळहळ काळामध्ये व्यक्त वाटते की देशामध्ये काय जिना आलंय मराठी माणसाच्या मागे. सारख्या रोगाला कोणी ज्या आवरू ठाण्यात शकलं आपण नाही. बोलतो की आमचे मुख्यमंत्री ते ठाण्याचे आहेत. काम उद्धवजींनी चांगल्या ठाण्यातच आहे. पद्धतीने केलं आणि ही परिस्थिती. देशभरातल्या राज्यामध्ये उद्धवजींनी मला सांगायला अभिमान वाटतो की थोपवण्याचं काम माझे दादा आमदार असताना पद्धतीने केलं. 2009 ते आणि त्यांचा 2014 गौरव सुद्धा झाला. इथे डम्पिंग वाढत नव्हता, वाढू देत नव्हतो आम्ही. परंतु जो काय 2014 निकाल आला, दुसरे आमदार इथे निवडून आले, ठाकरे चालत डम्पिंग नाही, दिवसेंदिवस भरत चालला, पाटील वाढत चालत चालला, नाही, फुगत पवार चालला. चालत नाही. आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. मी इथे आमदार आल्यावर आमच्या लोकांनी, सहकार्याने अनेक आंदोलनं केलेली, इतर पक्षांनी केलेली, भाजपने केलेली. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून तो डम्पिंग बंद करण्यात आम्ही यशस्वी झालो. परंतु तोच प्रकल्प इथल्या तत्कालीन 2014 ते 19 काळात, हे होर्डिंगवर दिसतात ना बाबड्याराव आमचे, ते पण होते इथले खासदार, त्यांच्या काळात दिव्याला नेला. टोरेंट कंपनी आली आमच्या डोक्यावर बसवायला, त्यांच्याच काळात आली. आमचा हा भाग, आमची गावं यांना कचराकुंडी वाटली आणि त्या कचराकुंडी समजून इथे विकासाच्या नावाने बोंबलतात, बघा विकास, बघा विकास. लाडकी बहीण योजना आणलेली आहे, चांगले आहे, माझ्या बहिणीला पैसे मिळतात, आनंद, त्यांना आनंद वाटतो, आम्ही सुखी आहे, आम्हालाही आनंद वाटतो. पण सांगतात कसे, आम्ही दिले, घरनं दिलेत का याने? अरे जी लाडकी बहीण योजना सरकारने राबवलेली आहे, टॅक्स पेअरच्या पैशात नेतो, त्या कमिटीचा, या विधानसभेचा अध्यक्ष मी आहे. मी कधी बोललो की आम्ही दिले? हे कोणाच्या बापाचे पैसे नाहीत. त्यामुळे माझ्या इथल्या बहिणीनं पण विनंती आहे, फिरत असताना बोलतात लाडकी बहीण योजना आली, आम्ही खुश आहे, पण तुम्हाला पाणी नाही आहेत, तुमच्या आजूबाजूला गटारं तुंबलेली आहेत, तुमचे रस्ते खराब आहेत, ट्रेनमध्ये चिरडत जातात तुम्ही, याचा विचार हे करत नाही आहे. अशा वेळेस लाडकी बहीण कुठे जाते? यांची लाडकी बहीण यांना आठवत नाही. हा दिव्यातला एकमेव टॉयलेट इथे, तो पण अनधिकृत. ही परिस्थिती दिव्यातली. सार्वजनिक टॉयलेट नाही आहे दिव्यात. 8 नगरसेवक यांच्या पक्षातले, परंतु काही प्रगती इथे होताना दिसत नाहीये. त्यामुळे जी कामं नगरसेवक म्हणून व्हायला पाहिजे ती झाली नाही, जी त्या काळात आमदार म्हणून व्हायला पाहिजे होती यांच्याकडनं ती झाली नाही. खस्ता हालतमध्ये ही गावं लोटलेली आहेत, ही शहरं. हा दिवा शहर आहे, हा दिवा शहर, हा दिवा जंक्शन आहे, हा खूप चांगला डेव्हलप होऊ शकतो. इथे क्लस्टर येत आहे, परंतु क्लस्टरला विरोध करा. जोपर्यंत चांगली पॉलिसी ठरत नाही, माझ्या गाववाल्यांना आणि माझ्या इथल्या रहिवाशांना योग्य तो मोबदला मिळत नाही, त्याच्यात स्पष्टीकरण येत नाही, तोपर्यंत क्लस्टर इथे राबवू देणार नाही आम्ही लोक. दिवा विकास व्हायला पाहिजे, दिवा सुनियोजित विकास व्हायला पाहिजे, यासाठी क्लस्टर सारख्या योजना यायला पाहिजेत. परंतु त्या आम्हा लोकांना विचारात घेऊन, इथल्या रहिवाशांना, इथल्या गावकऱ्यांना विचारात घेऊन तुम्ही याल आणि खडूने आमच्या घरांवर नंबर लिहाल, ते चालणार नाही इथे. आणि या अशा गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही लोक आहोत इथे. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. दिव्यात अनेक प्रॉब्लेम आहेत. नाव जरी दिवा असलं तरी बिचारा आमचा दिवा अंधारात असल्यासारखं वाटतो. मी लोकप्रतिनिधी आहे, तुम्ही बोलाल की तू काय केलं,
बरंच काय करण्यासारखे, बरंच काय करतोय. दिव्यात तुम्ही बघाल की पूर्वेचे जवळजवळ 90% लोक ट्रेननी प्रवास करतात, परंतु या पूर्वेला तिकीट खिडकी नव्हती. लोक तर फाटक ओलांडून जायचे, महिन्याला 15-20 लोक इथे मृत्यू पावायचे. आज तो प्रमाण एकदम बंद झालाय. परंतु हा दिव्याचा ब्रिज होत नाही अजून. का होत नाही तुम्हाला कारण माहिती आहे? अजून एक बाबडे आहे तिकडे मातोश्रीत बसलेला, त्यांनी इथे येऊन वर्क ऑर्डर नसताना लोकसभेच्या आधी याचं ओपनिंग केलं होतं. खरं तर हा ब्रिज सरळ जायला पाहिजे होता, परंतु त्याची अलाइनमेंट चेंज केली, जशी आमच्या पलावा पुलाची केली. तिघांचा पत्री पूल, पलावा पूल, दिवा पूल ठेकेदार एकच, किंबहुना यांचे नातेवाईक आहेत की काय. हा पूल सरळ जायला पाहिजे होता, समोर बिल्डिंग आहेत, त्याचं नियोजन नाही. हा पूल खरा तर या रस्त्यासाठी सुटेबलच नव्हता, हा तिकडनं जायला पाहिजे होता साब्याच्या मागनं. परंतु हरकत नाही, याच्यातनं मार्ग काढतोय. माझ्या गाववाल्यांना विश्वासात घेऊन हा गावदेवी मंदिरच्या इकडनं ब्रिज तिकडनं उतरवून दिवा पश्चिमेला कसं जाईल त्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु पश्चिमेला गेल्यावर काय होईल? रस्ता आहे का? पश्चिमेला गेल्यावर तो कुठनं जाईल? आमच्या गाववाल्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत तिकडे, मर्सिडीज आहेत, ऑडी आहेत, अभिमान वाटतो. पण ते जातील कुठे? गेले 5 वर्ष बोंबलतोय की हा दिव्याचा डोंबिवली दिवा रेतीबंदर समांतर रस्ता आम्हाला करून द्या, परंतु त्याच्यावर निर्णय होत नाही. का तर राजू पाटलांनी सुचवलं. अरे 2004 साली तुम्हीच होते, एकनाथराव शिंदे, जेव्हा हरिश्चंद्रदादा पाटील आपल्या डोंबिवलीच्या आमदाराने हा प्रश्न उचलला की रेल्वे समांतर रस्ता पाहिजे, यांनी अनुमोदन दिला होता. विसरले असतील मध्ये, पण आम्ही आठवण करून दिल्यावर कमीत कमी तो तरी करून घ्यायला पाहिजे होता, नाही केला. पण शब्द देतो तुम्हाला, तो येत्या 5 वर्षात तो रस्ता करणार आणि करून घेणार यांच्याकडनं. अनेक अशा गोष्टी आहेत आमदार म्हणून करायला पाहिजेत. हा जो रस्ता आहे ना, हा रस्ता PWD मध्ये टाकत होतो मी. जसे मी माझ्या तिकडचे 14 गावामधले काही रस्ते PWD मध्ये टाकले. रवींद्र चव्हाण माझे मित्र आहेत, PWD मिनिस्टर झाल्यावर त्यांनी मला चांगला निधी दिला. या रस्त्यालाही तयारी दाखवलेली, परंतु या रस्त्याचा ताबा मला दिला नाही TMCने. का तर याला परत परत कामं काढून एकदा PWD मध्ये गेला की यांचं हे संपतं अधिकार, आणि मग त्याच्यात परत परत कामं काढून यांना ओरबडता येणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे या अडचणीतनं, अशा लोकांमधनं वाट काढत असताना अनेक गोष्टी मला माझ्या दिवेकरांसाठी करायच्या आहेत. माझ्या गाववाल्यांच्या जागेवर तिकडे आरक्षण टाकलंय आगासनमध्ये. आता ती बुलेट ट्रेन आली, बेतवडे मातडीमध्ये पूर्ण गावावर असं आरक्षण टाकलेलं आहे. या गाववाल्यांना अत्यंत विश्वासाने आणि ठामपणे सांगू इच्छितो की घाबरू नका, आपण सर्व मिळून याला विरोध करू आणि तो आरक्षण हटवून टाकू. तुम्हाला जसं पाहिजे, ज्या पद्धतीने पाहिजे, दिवा विभागाचा विकास व्हायलाच पाहिजे, पण तो विकास होत असताना माझ्या भूमिपुत्रांवर पण अन्याय व्हायला नको, या अनुषंगानेच इथली कामं केली जाणार आहेत. खरं सांगतो, मी काय याच्यात पैसे कमवायला नाही आहे, मी काय टक्केवारीमध्ये नाही आहे, माझ्यावर कुठला डाग नाही आहे. जे काय करायचं प्रामाणिकपणे करायला तुमच्यासमोर उभा राहिलो आहे. तुम्हाला खरंच लायक वाटत असेल तर मला येत्या 20 तारखेला माझ्या नावासमोर असलेल्या इंजिन या निशाणीवर बटन दाबून तुम्ही भरभरून मतांनी मला पुन्हा एकदा आशीर्वाद द्याल अशी आशा व्यक्त करतो. निशाणी तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही आहे, रेल्वे तुम्ही रोज बघताय, त्यामुळे तुम्ही मला भरभरून आशीर्वाद द्याल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मी सन्माननीय वैभवजी खेडेकर यांना विनंती करतो की त्यांनी लगेच येऊन त्यांचं